हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. सो आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय रेसिपी. त्यासाठी माझ्या मम्मीने मार्केटमधून 300 रुपयाचे 4 बांगडे आणले होते. बघू शकता, चांगले मोठे बांगडे होते. आणि आमच्या ठाण्यामध्ये मच्छी खूप महाग आहे. सो तुम्ही बोलू शकाल की एवढे महाग बांगडे पण हो. आणि त्याच्यानंतर आम्ही ती चांगली प्रॉपरली धुवून घेतली मिठाच्या पाण्यातून, पण 2-3 वेळा आम्ही धुवून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट टाकून चांगली मच्छीला मसाला लावून तो मॅरिनेट करून एका साईडला ठेवून दिला. आणि बांगडे जरा चांगले ताजे होते आणि खूप मोठे होते. सो त्याच्यामुळे आम्ही सॅटिस्फाईड होतो. आमच्या ठाण्यामध्ये जास्त मच्छी अशी भेटत नाही. ॲज सच भेटते, जास्त शोधावी लागते, पण मला टाईप नाही आहे की सगळीकडे भेटतेच. सो त्याच्यानंतर मग मस्त त्याला मसाला लावला. आणि तुम्ही अजूनसुद्धा त्याच्यामध्ये मसाले ॲड करू शकता. धना जिरा पावडर काहीही टाकू शकतात. सो आम्ही जास्त मसाले नाही लावले, थोडेसेच लावले. आणि थोडंसं रवा लावून ती मच्छी मस्तपैकी फ्राय केली. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर कोकम किंवा तुम्ही लिंबूसुद्धा लावू शकतात, ऑप्शनल आहे. आणि बघा, मच्छी मस्त फ्राय केली आहे आणि मस्तपैकी घमघमाट सुटला. मला तर कुठली पण फिश असेल तर खूप आवडते फ्राय केलेली. आणि अशा प्रकारे मी सगळी मच्छी फ्राय केली. आणि त्याच्यानंतर मग ती थोडीशी एका साईडला लो फ्लेमवरती ठेवून दिली. काही जण झाकून ठेवतात, पण मी झाकण लावून ठेवत नाही, ओपनच वाफेवरती शिजवते. आणि त्याच्यानंतर मग सेकंड टाईमला अशा प्रकारे छान 2-3 वेळा मस्तपैकी फिरवून घेतली. आणि माझी फिश रेडी झाली. आणि ती बघू शकतात खूप छान कुरकुरीत झाली आहे आणि एकदम टेस्टी होती. थँक्यू फॉर वॉचिंग.